आता पाहूयात टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार। सिंचन प्रकल्पात केवळ 35% पाणीसाठा तर मध्यम प्रकल्पात केवळ 44% पाणीसाठा शिल्लक। जळगावच्या अमळनेरमधील कळमसरे शिवारातील शेतात आग लावल्याची घटना। 100 क्विंटल ज्वारीसह चारा आणि शेती साहित्य जळून खाक। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यात तापमानात काहीशी घट। नंदुरबारमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। धुळ्यात कृषी धान्य महोत्सवाला सुरुवात। आमदार राघवेंद्र भदाणेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। महोत्सवाला ग्रामीण भागातील नागरिकांनी दिली भेट। नंदुरबारच्या 4ही आगारांमधील प्रवाशांची संख्या वाढली। इतर राज्यात जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी। नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांचे हाल। त्यामुळे नवीन बसेसची प्रवाशांना प्रतीक्षा। परभणीच्या दस्तापूरमध्ये स्वखर्चातून शेतरस्ते दुरुस्त। मात्र रस्त्याचं बिल ग्रामपंचायतनं उचलल्याचा प्रकार उघडकीस। शेतकऱ्यांकडून तक्रार दाखल। विकास कामात अनागोंदी कारभार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सोलापूरच्या अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न। हर हर महादेवाच्या जयघोषात यात्रेची सांगता। भव्य नंदीध्वज रथोत्सव काढण्यात आला। बुलढाण्याच्या चिखलीत रेणुका मातेच्या यात्रेच्या महोत्सवाला सुरुवात। दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती। वाहनाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। परभणी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार। रेल्वे विभागाकडून आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर। गंगाखेड, मानवत रोड, पूर्णा आणि सेलू स्थानकांचा कायापालट होणार।